हे सकाळपासून सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल सर्वप्रथम माननीय जिल्हाधिकारी सरांशी याच्याबद्दल मी चर्चा केली। माननीय जिल्हाधिकारी सर याच्याबद्दल अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी कालच या प्रकरणाच्या अनुषंगाने एक विशेष बाब म्हणून पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्याकरच्या अनुषंगाने शासनाची पूर्व मान्यता मिळावी याकरिता जलसंपदाच्या सचिवांना जिल्हाधिकारी महोदयांनी ऑलरेडी पत्र पाठवलेलं होतं। त्याच्या अनुषंगाने हे जे आंदोलक होते त्यांना मी विनंती केली आणि ही बाब निदर्शनास आणून दिली आणि त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी सरांबरोबर यांच्याशी मी बोलणं करून दिलं आणि मग त्यांनी रास्ता रोको आंदोलन त्यांनी स्थगित केलं आणि तहसील कार्यालयातच ते आंदोलन त्यांनी चालू ठेवलं। तदनंतर या गोष्टीचा फॉलोअप करताना मंत्रालयातील मी मृदा आणि जलसंधारण विभागाशी वर सचिवांशी बोललो, त्याचबरोबर जलसंपदा विभागातल्या अधिकाऱ्यांशी मी बोललो आणि त्यांच्याकडून हे प्रपोजल एक्झॅक्टली कुठे आहे तर त्याची पडताळणी केली असता माझ्या असं निदर्शनास आलं की मृदा आणि जलसंधारण विभागाने जून मध्येच हे प्रपोजल जे आहे जल उपलब्धता प्रमाणपत्र देण्याबाबतचं त्याचा प्रपोजल जलसंपदा विभागाला पाठवण्यात आलेला आहे आणि जलसंपदा विभागाने त्या प्रपोजल वरती गोदावरी महामंडळाची अभिप्राय मागवलेला आहे आणि तो अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर सदरच्या पाणी उपलब्धता प्रमाणपत्राच्या अनुषंगाने जलसंपदा विभाग निर्णय घेणार आहे आणि ही बाब ही जिल्हाधिकारी साहेबांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी या आंदोलकांशी 16 तारखेला याबाबत सक्रिय आदरणीय सचिव साहेबांची वेळ घेऊन त्यांच्याशी बोलणं करून त्याच्याशी चर्चा करून या प्रकरणामध्ये काय मार्ग काढता येईल ते पाहिल असं जिल्हाधिकारी सरांनीही स्वतः आश्वासन दिलं आणि 16 तारखेच्या या आश्वासनामुळे आणि 16 तारखेला या आंदोलकांबरोबर होणाऱ्या मीटिंगच्या अनुषंगाने आंदोलकांनी असं सांगितलं की इतके दिवस आम्ही आता लढा करतोय आंदोलन करतोय तर अजून 2 दिवस आम्ही जिल्हाधिकारी सरांच्या मीटिंगची आम्ही वाट पाहू। जिल्हाधिकारी सरांबरोबर बसून गोदावरी महामंडळाकडून ते अहवाल प्राप्त करून घेणं आणि पाणी उपलब्धता प्रमाणपत्र जलसंपदा विभागाकडून घेणं ही बाब आम्ही करून घेऊ असं आंदोलकांनी सांगितलं आणि प्रशासन त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे आणि या कोरडेवाडी ग्रामस्थांना अशा पद्धतीचं पुन्हा आंदोलन करायची वेळ लागू नये या अनुषंगाने आम्ही सकारात्मक निर्णय घेणार आहोत। बीडच्या केस तालुक्यातील कोरडेवाडी या ठिकाणी साठवण तलाव करावा याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासाठी सकाळपासून आंदोलन केजमध्ये सुरू होतं। माझ्यासोबत आंदोलक आहेत ज्यांनी 6 तास सलग रस्ता रोको केला आणि 3 तासांपासून केजच्या तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन सुरू होतं। आता हे आंदोलन त्यांनी तात्पुरतं स्थगित केलंय। माझ्यासोबत आंदोलक आहेत। काय प्रमुख तुमच्या मागण्या होत्या आणि काय आश्वासन दिल्याच्या नंतर तुम्ही हे आंदोलन मागे घेतलंय? सकाळपासून हे आंदोलन आक्रमकपणे सुरू होतं। आम्हाला सगळ्यात पहिले आंदोलन आम्ही स्थगित याच्यामुळे केलंय, जिल्हाधिकारी आणि डेप्युटी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय आम्हाला की 16 तारखेला आम्ही तुमचा कोरडेवाडी साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावू आणि बाकीच्या 4 मागण्याबद्दल आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात काहीतरी आश्वासन देऊ आणि ह्या मागण्यावरून आम्ही सध्याचं आंदोलन स्थगित केलंय। आमच्या 5 मागण्या अशा होत्या। सगळ्यात पहिली मागणी होती आमची शेतकऱ्याची कर्जमाफी करा, दुसरी मागणी होती आमचं कोरडेवाडीचा साठवण तलाव करा, तिसरी आमची मागणी होती मराठवाड्यातील सध्या ओला दुष्काळामुळे जी परिस्थिती झाली सर्वसामान्यांच्या मुलाचं शिक्षण मोफत करा, चौथी मागणी होती आमची हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत करा ओल्या दुष्काळानिमित्त आणि 5वी आणि शेवटची मागणी होती आमची ज्ञानराजाच्या ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात यावा। नक्कीच आणखी काय आंदोलक माझ्यासोबत आहेत, काय सांगाल? गावातल्या तुम्ही साठवण तलावाची मागणी करताय, काय अडचणी येतात पाणी नसल्यामुळे तुम्हाला? या साठवण तलावाच्या प्रश्नावर आमचं गाव जवळपास 25 ते 30 वर्ष झालंय जवळपास आम्ही हा संघर्ष करत आहोत। संघर्षामध्ये म्हणजे आमचा का वैयक्तिक जीवनाशी संघर्ष आहे आमचं एक डोंगरपट्ट्यामध्ये गाव आहे आणि सुपीकतेच्या हिशोबानं जमीन फार कमी आहे, डोंगरपट्टा आहे आणि उदरनिर्वाहाचं जे साधन आहे आमचं हे उदरनिर्वाहाचं साधन आमचं ऊस तोडणे आहे आणि परत आल्यानंतर जे काय आमची थोडीफार शेती आहे, शेती तशी भरपूर आहे पण शेतीमध्ये पाणी नसल्यामुळे उत्पन्न नाही आणि राहिलेली शेती जे की आपण सुपीकतेच्या मार्गावर आणायचा प्रयत्न केला तर निसर्ग साथ देत नाही, कधी ओला दुष्काळ असतो कधी आणि डोंगरपट्टा आहे त्याच्यामुळे जमीन लवकर हडकते, त्याच्यामुळे पेरलं की ते नुकसानीमध्ये जातं। म्हणून आम्ही फक्त एक जीवन आवश्यक बाजरी पेरतो तिथं जे बी आपल्या स्वतःच्या खायापुरती आणि बाकी जे आहे आमचं ती कारखान्याला ऊस तोडणे हाच आमचा एकमेव पर्याय आहे। त्याच्यामुळं आम्हाला जीवन जगत असताना मुलाचं शिक्षणाचं जे प्रमाण आहे आज जर बघितलं तर आमचं मुलं लेकराचं शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे ज्या टायमाला आम्ही कारखान्याला जातो त्या टायमाला लहान मुलं आहेत तोपर्यंत आजी आजीपाशी असतात पण
थोडस मुलं मोठं झाले की नाविलाज असतो, आम्हाला लेकर कारखान्याला सोबत घेऊन जातात, त्याच्यामुळं मुलीचं विशेष करून शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे. आणि तिसरा मुद्दा एक, ज्या टायमाला आम्ही जे युवा पिढी आहे समजा जे ऊसतोडाला जाते आणि पाठीमागा आई वडील असतात आणि आई वडील राहतात कुठं रानात, कारण गावात राहायला पाणी नाही, रानात कुठेतरी थोडंफार पाणी असते, त्या पाण्यावर उदरनिर्वाह होतो. जर आम्हाला आमच्या वडिलाचं, भावाचं, बहिणीचं किंवा मुलगी एखादी आहे लग्नावरून आली डिलिव्हरीसाठी आम्ही ठेवलेली, तर तिच्या दुखण्यासाठी एक वेळेस अशी येते की आम्हाला इथं आल्यानंतर ते लेकराचं मडं नाही तर त्या मुलीचं मडं बघावं लागतंय. बापाचं जर दुखत असेल आम्हाला फोन येतो संध्याकाळी की बाबा माझं दुखत आहे परत ये. ज्या टायमाला मी परत इथं आलेलो असतो तर आमच्या बापाचं नाही तर आज्याचं मडं ताटून गेलेलं आम्हाला त्या बाजून उठावं लागतंय. ही खूप परिस्थिती एकदम आदिवासीसारखं आमचं जीवन आहे. आणि याचमुळं सगळं गावाचा जो संघर्ष आहे सांगतो मी थोडासा तुम्हाला की सगळ्यात अगोदर आम्ही लोकसभेला आम्ही बहिष्कार केला आणि त्याच्यानंतर आम्ही गेल्या वर्षी एक जवळपास 13 दिवस आमच्या ताईने उपोषण केलं. त्या उपोषणानंतर आम्ही गेल्या वेळेस बी असा रस्ता रोको केला आणि निवेदन दिलं आणि परत गेलो. आणि आम्ही माननीय आजचे मुख्यमंत्री साहेब यांनी आश्वासन दिलं आम्हाला फोनवर की येणाऱ्या काळामध्ये तुमचा लवकरात लवकर या तळ्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल. एक वर्षभर जवळपास 14 महिने झाला. आज 14 महिने आम्ही याच्यावर वाट बघितली पण कुठलाही काही त्याच्यानंतर झालं नाही. नाविलाज असतो. आमचे ज्या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत टेबल टू टेबल फिरलेत फाईल घेऊन, यांनी खूप परिश्रम घेतलाय. या 25 ते 30 वर्षामध्ये एक वाली म्हणून, एक बाप म्हणून जर कुणी भूमिका जर निभावली असली आमच्या या मुद्द्यामध्ये तर ते या संघटनेने निभावली असं मी ठामपणे सांगू इच्छितो. नक्कीच आपल्यासोबत हे गावातील नागरिक होते. केवळ पाण्यामुळे ऊसतोडणीला जावं लागतं आणि यामुळे जे अनेक प्रश्न जे जिल्ह्यामध्ये उद्भवतात ते देखील त्यांनी बोलून दाखवलंय. काय आणखी अडचणी येत आहेत आणि आता काय प्रशासनाकडे तुमची प्रमुख मागणी असणार आहे? सर्वांना या माध्यमातून प्रशासनाला मी विनंती करतो की गेल्या 30-35 वर्षापासून जे गावातील सर्वसामान्य सुशिक्षित लोक नसल्यामुळे अशिक्षितपणाला लोकांना काय केलं की आश्वासनावर लोकांना विश्वास ठेवला आणि नेत्यांना अधिकाऱ्यांना आमच्या या कामाकडे दुर्लक्ष केलं, योग्य ती कारवाई केली नाही. परंतु आता या मॉडर्न युगामध्ये नक्कीच आम्ही सर्व ग्रामस्थ आणि आम्हाला मिळालेली संघटनेची साथ, या संघटनेच्या माध्यमातून आम्ही जोपर्यंत हाताला होत नाही तोपर्यंत या ह्याच्यातून आम्ही माघार घेणार नाहीत. नक्कीच हे आंदोलक आपल्या सोबत होते. आता आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे. मात्र कोरडेवाडी गावामध्ये ज्या तरुणीचं उपोषण सुरू आहे ते उपोषण मात्र सुरूच आहे, ते पुढेही सुरू राहील अशी माहिती आंदोलकांनी दिलेली आहे. दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय. पुढे या संदर्भात काय आणि कशा पद्धतीने तोडगा काढला जातो हे पाहणं महत्वाचं असेल. कॅमेरामॅन प्रमोद रोमन समी अशोक काळकुटे, TV9 मराठी, केज, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.